तुमची जर मेष राशी असेल तर हा व्हिडिओ संपूर्ण पहा, कारण आज आपण बोलणार आहोत मेष राशींच्या व्यक्तींसाठी एका महत्त्वपूर्ण वळणाबद्दल. होय, दसऱ्यानंतर तुमच्या जीवनात होणार आहेत असे काही बदल जे फक्त घडणार नाहीत तर तुमचं नशीब बदलणार आहेत. सगळं काही उत्तम सुरू असताना अचानक काही घडामोडी तुमचं लक्ष वेधून घेतील. तुमच्या आजूबाजूला काही नवीन संधी, काही नवे चेहरे, काही नव्या परीक्षा उभ्या राहतील. पण लक्षात ठेवा, ही वेळ फक्त परीक्षा नाही तर परिवर्तनाची सुरुवात आहे. जर तुम्ही मेष राशीचे असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण 100% या घटना तुमच्या आयुष्यात घडणार आहेत. आणि जर तुम्ही मनापासून विश्वास ठेवाल तर या बदलाचा शेवट नेहमीच तुमच्या विजयाचा असेल. मित्रांनो, दसऱ्यानंतर मंगळ ग्रहाचा प्रभाव वाढतो आणि तो तुमच्यासाठी शक्ती, धैर्य आणि निर्णय क्षमतेचा कारक आहे. तुमचं नेतृत्व गुण वाढेल. तुम्हाला नवीन जबाबदाऱ्या मिळतील. जिथे आतापर्यंत तुम्ही फक्त वाट बघत होता तिथे आता तुम्हीच पुढे जाऊन निर्णय घेऊ शकतात. पण लक्षात ठेवा, ग्रह बदलले की ऊर्जा पण बदलते. काही गोष्टी तुमच्या बाजूने जातील तर काही तुमच्या मनाविरुद्ध जातील. काही माणसं अचानक तुमच्या जीवनात येतील तर काही विरुद्ध वागणं सुरू करतील. ही वेळ आहे धैर्याने आणि शांततेने प्रतिसाद देण्याची. मेष राशीच्या व्यक्तींसाठी या काळात मानवी संबंधांमध्ये मोठी हालचाल दिसून येईल. ज्यांच्यावर तुम्ही विश्वास ठेवत होता ते कदाचित दूर जातील आणि जे दूर होते ते अचानक जवळ येतील, कारण ही बदलाची वेळ आहे. तुमच्या जीवनात नवीन मित्र, नवीन संपर्क आणि नवीन सहकार्य सुरू होईल. लग्न झालेल्यांसाठी जोडीदारासोबतचे मतभेद कमी होतील, पण काही प्रसंगी स्वतःच्या अहंकारामुळे वाद होऊ शकतात. म्हणून शांतता, संयम आणि प्रेम हेच तुमचं शस्त्र अस्त्र असू द्या. दसऱ्यानंतरची वेळ नवीन काम सुरू करायला अत्यंत शुभ आहे. जे लोक नोकरीत आहेत त्यांना पदोन्नती किंवा जबाबदारी किंवा पगारवाढ मिळू शकते किंवा स्थान बदल दिसू शकतो. जे व्यवसायात आहेत त्यांच्यासाठी नव्या डील्स, नव्या पार्टनरशिप्स निर्माण होतील. पण सावध राहा. अतिविश्वास आणि घाई टाळा. काही निर्णय भावनेतून घेतले तर नुकसान होऊ शकतं. त्याऐवजी योजनेसह शांतपणे आणि विश्लेषण करून निर्णय घ्या. आर्थिक बाबतीत स्थैर्य, पण खर्चही वाढतील. म्हणून पैशाचे योग्य नियोजन करा. या काळात तुमची ऊर्जा खूप उच्च पातळीवर असेल, पण त्याचबरोबर ताणतणाव वाढू शकतो. म्हणून ध्यान, प्राणायाम आणि सकाळची शांत साधना करा. मन शांत ठेवा, निर्णय स्पष्ट ठेवा. शरीराची काळजी घ्या. विशेषतः डोकेदुखी, रक्तदाब आणि झोपेचे संतुलन नीट ठेवा. संतुलित दिनचर्या ठेवा आणि आयुर्वेदिक आहार अवलंबा. दसऱ्यानंतरचा हा काळ तुम्हाला देवी संकेत देईल. तुमच्या अंतःकरण जे सांगते त्याकडे लक्ष द्या. कधी कधी एखादी स्वप्न, एखादा योगायोग किंवा अचानक आलेला विचार हे विश्वाचं संकेत असतं. मित्रांनो, दररोज सकाळी ओम हनुमते नमः या मंत्राचा जप केल्याने तुम्हाला लाभ होईल. हे तुम्हाला भीती, तणाव आणि अनिश्चिततेपासून संरक्षण देतील. या काळात दान, सेवा आणि सत्यवचन या गोष्टींनी तुमचं भाग्य खुलणार आहे. मेष राशीचं चिन्ह मेंढा आहे, जो कधीच मागे हटत नाही. तो नेहमीच पुढे जातो, संघर्ष करतो आणि शेवटी विजय मिळवतो. तुमचं जीवनही तसंच आहे. कधी अडथळे, कधी संधी, पण शेवटी विजय नक्कीच तुमचा आहे. या दसऱ्यानंतर तुमचं नवीन पर्व सुरू होतंय, जिथे काही जण तुमच्या जीवनात नवी दिशा देतील आणि काही शिकवण देऊन जातील. पण प्रत्येक अनुभव तुम्हाला घडवेल, मजबूत करेल आणि शेवटी तुम्ही म्हणाल, ही वेळ माझ्या आयुष्याची सर्वोत्तम वळण होती. म्हणून विश्वास ठेवा, मन स्थिर ठेवा आणि पुढे जा, कारण आता काळ तुमचाच आहे. श्री स्वामी समर्थ. हे राशी भविष्य तुम्हाला कसं वाटलं? हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कळवा. आणि या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.